हॅलो 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 तो पुन्हा एक वार माझ्या मायबापांना दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. शायरांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला, प्रश्नच नाही. परंतु काही ज्या गोष्टी खटकलेल्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्या समोर सादर करतोय. वेळेचं बंधन आहे, 15 मिनिटाचीच वारी. गाणं गाऊ का नको, कारण हे सांगायलाच 15 मिनिटं जातील. पहिलंच सांगतो, स्तवन गायली बुवानी. महाराष्ट्राचं फार मोठे कवी गायक आहेत साजनजी बेंद्रे यांचं गाणं आहे. मी जी स्तवन लावली मूळ चाल त्याची तीच होती, मी मुद्दामून ऐकवली नाही. बुवा येऊन काय म्हणता ओरिजिनल गाणं आहे का, आणि बुवा काय गायले, म्हणजे यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू काय येते ते तुम्हाला आवर्जून सांगतो. ऐका गाणं ओरिजिनल. कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल त्याची नाही मला खंत, त्याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणन मी सोबत आहे जिवंत. महाराष्ट्रात गाजलेलं गाणं आहे साजनजी बेंद्रे यांचं गाणं. शाहीर काय म्हणतात, मानाचा मुजरा करीन रसिका सोबत आहे जीवन. वा तुम्हाला शाहीर नाही म्हणणार, तुम्ही शाहीर नाही, चोर बुवा तुम्ही, चोर. ओरिजिनल गाण्याचे शब्द तरी बदला. जे आहेत ना ओरिजिनल गाण्याचे ते त्यांची किमी आहे, त्यांची ताकद आहे किंवा त्यांचं श्रेय आहे. किंवा चोर बुवा तुम्ही, चोर. पहिला जोर का झटका धीरे से ऐका. चला असू द्या, मी गायलेलं आहे. तुम्ही मगाशी ऐकले स्तवन. जे लोक उशिरा आले त्यांच्यासाठी एक वार. मी निश्चितपणे गाण्याची यमक वटिका सर्व काही बदललेलं होतं. जी ओरिजिनल चाल आहे त्याचं श्रेय त्याला द्यावं लागतं. शाहीर तुम्ही शाहीर नाही, तुम्ही चोर आहात, चोर. चोऱ्या करायचं सोडून द्या. आणखीन म्हणतात काय बघा, अंतर्या स्तवनाचा त्याचे यमक तपासा. सन्माननीय शाहीर तुषारजी मंदिरे मधुकर बाबा या ठिकाणी आलेले आहेत. जरा दाखवत चला सचिन दादा धुमल आपण काय लिहिलं ते. जरा आपल्या घराण्यातल्या मोठ्या कलाकारांना जे ज्ञानी आहे, जे अनुभवी आहे, त्यांना थोडंसं दाखवत चला. म्हणून म्हणतोय काय की प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे. नुसता बोलून नाही चालत, बोल गाभण्या. प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे. जेवण रुचकर होण्यासाठी त्याच्यात नमक पाहिजे. प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे. जेवण रुचकर होण्यासाठी त्याच्यात नमक पाहिजे. आणि गाणं लिहिणं एवढं सोपं नाही राहूत. तुम्हाला लय आलाय ऊत, पण तुमची अशी करीन भूत. सचिन बुवा म्हणतात मला, गाणं लिहिणं तेवढं सोपं नाही, कारण त्या गाण्याला वटिका आणि यमक पाहिजे.
पहिला मुद्दा तुम्हाला ऐकत राहा हा. शाहिराची प्रगती ही दृष्टी आड झाली पाहिजे. शाहिराची प्रगती ही दृष्टी आड झाली पाहिजे. शरीरयष्टी तब्येत जरूर जाड झाली पाहिजे, पण बुद्धिमत्तेमध्ये थोडी तरी वाढ झाली पाहिजे. बुवा म्हणतात मला वेळेत या. वेळेचं काहीतरी काढलं त्याने. आणखीन त्याला का म्हणतात, तुला पेटवणार. शाहिरांना विनंती आहे, समाजाला सुद्धा माझी विनंती आहे, पहिल्या बारी यांना मी तू तडात कधीच बोललो नाही. हे संस्कार आहेत त्यांचे आणि आमचे बघा. आणि मला म्हणतात हे की मला अभिमान आहे. मला जर अभिमान असता, मी जर तुम्हाला तू तडाकने बोललो असतं तर तुम्ही म्हटलं असतं तर जरूर मी मान्य केलं असतं. पहिल्या बारीत तुम्हाला सन्मानाने बोललेलं आहे, आवाज केलेला आहे. हे मला म्हणतात तुला पेटवणार असं बोलले. तुला म्हणजे मला, म्हणजे अभिमान कुणाला आहे? म्हणजे आपण बोलायचं लोकांना, पण शेंबूड आपल्या नाकाला आहे ना. आणि म्हणून प्रवीण सावंत दादा, आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपल्याला शाहिरी मानाचा मुजरा. आज वेळ कमी आहे. त्याच्यानंतर मला विचारतात आदिमाया तुमची कोण होती? अर्थात मित्रांनो, मी अनेक वेळा सांगितलंय, आदिमायेनं प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची. मी अनेक वेळा सांगितलंय, या तुरेवाल्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही. तरीही बुवा मला विचारतात. मी त्यांना अनेक वेळा विचारलेलं आहे. कोकणातल्या अनेक शाहिरांना सांगितलंय की बाबा गुरु थोर का सद्गुरु थोर, कोणीच नाही सांगितलं. मी त्यांना विचारलं कृष्णाचं स्वरूप सांगा. गेल्या वर्षीपर्यंत विचारत होतो अगदी. आज बुवाना नाही घाई गडबडीत म्हटलं चला असू द्या, यांना नाही पेचाट टाकायची नाही, नवीन बुवा आहे. आत्ता वाटावं त्यांच्या मिशी येते, गेल्या वर्षी नव्हती, आता वायशी पाणी टाकायला लागले. असो, मला विचारतायत ते आदिमाया कोण होती. अर्थात त्यांना विचारायचा अधिकार नाही, तरी सुद्धा उत्तर देतोय बुवा. आदिमाया हिमालयाची कन्या, तिचं नाव वेदवती. हिमालयाची कन्या, तिचं नाव वेदवती, ती माझी आदिमाया. तुमच्यापर्यंत हा. आणि म्हणून बघा, तू नागिन असशील, मी गरुड आहे, तुझं डोलं काढणार. बा काढ बुवा, एवढा सोप्पा सचिन बुवा नाही. आणि म्हणून म्हणतो बघा, 4 लाख तुझी थट्ट तुझी मस्करी हरी गण तुझी थट्ट तुझी मस्करी हरी रीत काळा तुझी नाही बाई बाई माझी बांगडी ऐका. आता गण ज्यांनी लिहून दिलाय त्याच्यात गणामध्ये म्हणतात आळवितो सचिन, म्हणजे निश्चितपणे सचिन धुमकानी गण लिहिले असं. पण मला तू गातायस ना, तुझं नाव टाकायचा चालेल. नंतर दुसऱ्या अंतरात म्हणतात आळवितो सुरेश. म्हणजे खूप शोकांतिका, म्हणजे कीव येते बुद्धीची कीव. ऐका, आळवितो सभारंगणी श्री गणा बुद्धी द्यावी या मानवाच्या मना, बुद्धी द्यावी या मानवाच्या मना. असंच म्हणतो मीच मोठ्या जगाला जगाला जगाला. आता गणाच्या स्तुतीमध्ये गणपतीचं गुणगान गायला पाहिजे, गणाची स्तुती करायला पाहिजे. हा विषय तुमचा बुवा मानवी जीवनावर आधारित आहे. स्तवन गा किंवा पद गा, पण ते गणामध्ये चुकलेलं आहे गण तुमचं. हा. आणि म्हणून गर्व आहे म्हणतात बुवा माझ्याकडे सर्व आहे म्हणून मला थोडासा गर्व आहे. ज्याच्याकडे काही नाही त्याला काय मिळणार, त्याच्याकडे काय असणार. आपलं थोडस सर्व आहे म्हणून वैसा मला गर्व आहे त्याचा. पण तरी पण भाषा बघा, वाणी बघा, गाणी बघा, अजूनही आदरानच बोलतोय तुम्हाला. तुमच्यासारखा तू तडाखवर आलो नाही. ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी शक्ती तर सोडा म्हणू नका. आहे का. गवळे दोन म्हणतात मला तुझ्या माझ्या पुत्राचं नाव सांग. मी मगाशी सांगितलंय मित्रांनो, तुम्हाला एक उत्तर मी दिलं, आवर्जून सांगितलं. हिमालयाची कन्या वेदवती, आदिमायेचं. निश्चितपणे बुवा म्हणतात निश्चितपणे सांगेन. परंतु मला म्हणायचं असं,
कारण वेळेचं बंधन आहे. उत्तर एवढी सगळी त्यांच्या आता याची उत्तरं देत नाही राहील. हा विषय अनभिज्ञ आहे. या विषयात अजूनपर्यंत सांगतो, प्रामाणिकपणे कबूल करतो, निश्चितपणे अभ्यास करेन आणि देईन तुम्हाला भेटली. कारण कसं अमावस्या पौर्णिमेला ज्यांना कार्यक्रम मिळतो मित्रांनो, मग ते माईक सोडायला मागत नाही आणि काहीही बोलतात. पण आता आम्हाला ती सवय झालेली आहे. अजून जवळजवळ 7-8 कार्यक्रम शिल्लक आहे. त्याच्यामुळे नेमकंच बोललेलं बरं. आयोजकांची पण सगळ्यांची विनंती आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, जिथे शांती आहे तिथे आग लावू नको. जिथे शांती आहे तिथे आग लावू नको. जिथे दारी पिंपळ लाव, कधीच आग लावू नको. कारण पिंपळाच्या झाडातून जास्त ऑक्सिजन येते असं म्हटलं सायंटिफिकली रिझन. जिथे शांती आहे तिथे आग लावू नको. दारी पिंपळ लाव, साग लावू नको. आणि काय पण बोलून रे सुरेश बुवा, अरे तुरेवाल्याच्या नावाला आणि तुझ्या घराला डाग लावू नको. शब्दाची मर्यादा राखून बुवा. म्हणून म्हणतोय शब्दाची मर्यादा राखून म्हणायचं आहे. काय लक्ष असू द्या, मी मोकाट सुटलो तर कुणाला आवरत नाही. बुवा म्हणतात बुवा बावरला. काय पहिल्याच नवीन रेडा नाही आला झोंबीला. नवीन रेडा बावरतो पहिल्यांदा येऊन पब्लिक बघून. हा नवीन नाही, हे पब्लिक पाहिलेले आम्ही. म्हणून म्हणतो मी मोकाट सुटलो तर कुणाला आवरत नाही. चाकू सूर्या भाला बरचे, चाकू सूर्या भाला बरची, ही घातक शस्त्र मी वापरत नाही. आणि जर का हा सचिन बुवा चिडला तर मी कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. तुमकीच झाडकी. आता जाई बोलत जास्त म्हणून म्हणतो वेळेचं बंधन आहे. म्हणायचं आहे काय, पहिलं गाणं म्हणायचं आहे काय, लक्ष असू दे. ऐका उत्तर वा. दुसरं उत्तर तुमचं म्हणायचं आहे काय. पहिलं उत्तर तुम्हाला दिलंय हिमालयाची कन्या आदिमायेचं तुम्ही विचारलं. हिमालयाची कन्या नाव तिचं वेद होती. दुसरं उत्तर त्याने विचारलं कृष्ण राधेचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून एक मुलगा झाला. त्यांच्या गवळणीत म्हणतात. उत्तर देत नाही गवळणीचं, फक्त तुम्हाला उत्तर गद्यामध्ये देतो. गद्या ऐक. अनुयाची राधा मी लाडली रे काना, माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे. काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे. वेदगर्भीच्या त्या श्रुती अवतरल्या, गोकुळ येऊन कान्हा गवळणी झाल्या. प्रेमाची प्रतिमा राधे श्यामा धाडली रे. कान्हा तुझ्यामुळे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे. पायधूळ काना मस्तकी तू लावली, सदोदित तुझ्या शिरावर माझीच सावली. कलियुगी या प्रेमाला कशी नाडली रे. काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे. सांग काना खरं खरं येते कशी आठवण, तुझ्या माझ्या प्रेमाची कशी केली साठवण. कवी सचिनच्या मनात कविता ही वाढली रे. माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे. म्हणायचं काय, कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. पंधरे बाबा नीट ऐका. कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, राधा म्हणजे भक्तीचं प्रतीक. ज्ञान आणि भक्तीचं लग्न झालं, त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा जन्मला, त्याचं नाव विवेक. तुमच्या प्रश्नाचं उत्तर यस सर, यस सर, यस सर. हा तेच म्हणतोय त्यांनी पण तेच सांगितले. तुम्ही काही वेगळं नाही सांगितलं. म्हणून मला एक गाणं गायचं होतं निश्चितपणे, परंतु मग बाकीचे विषय राहून जातील निश्चितपणे. आज एक बुवा म्हणतात की तुम्ही खोटंच बोलता. मी अनेक वेळा मित्रांनो सांगितलेलं आहे. शाहिरांचा तुषार पंधरेंचा आमचे बरेचसे कार्यक्रम झाले. मी त्यांचे
एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि परिपूर्ण केलेला आहे. बुवांनी सुद्धा ते मान्य केलेले आहेत. निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे. शाहीर अनंत मांडवकरांचा विषय, शाहीर पप्या जोशी, बबलू जोशी आणि रमाकांत हुमने 35 वर्ष गाजलेला विषय, नर नारींना भोगणारी, युगायुगापासून नर नारींना भोगणारी नार 35 वर्षानंतर सचिन बुवाने फोडला. आजही मित्रांनो, मी अनेक वेळा सांगितलं होतं, मी रंगमंचावर खोटं बोलणारा शाहीर नाही, त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे. आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो, शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे. बरोबर. परंतु शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी, हे श्रेय बुवा तुमचं नाही. निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा आहे, मला माहिती आहे. याच्या मागचा कलाकार वेगळा आहे, निश्चितपणे मला त्याची खात्री आहे. आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही, हा अभ्यास तुमचा नाही, तुमची बुद्धिमत्ता मला कळालेली आहे. मी मगाशीच सांगितलेलं आहे, कारण जो खरोखर शाहीर आहे तो असे वक्तव्य करीत नाही, समोरच्या शाहिराला मानाने सन्मानानेच वागवतो. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या कधी माईक भेटतो, हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका. खरोखरच कोकणातली कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते, शास्त्रोक्त अवलंबून आहे. सचिन बुवा, खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्तर मान्य केलं. आणि खरोखरच शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहेत आणि त्यांनी ग्रंथ पुराव्यासकट तुमचं उत्तर दिले, ते तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत. कारण वेळ फार हे शिकलं त्यांच्या वडिलांचं, हेही क्लिअर करतो. धन्यवाद. म्हटल्याप्रमाणे शाहिरांनी सुद्धा निश्चितपणे सांगितलं. मी म्हटलं ही बुवांचा एवढा अभ्यास नाही, निश्चितपणे श्रेय हे त्यांचे वडील अतिशय चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही. मी तरी या गोष्टीला निश्चितपणे अजूनपर्यंत असेच कार्यक्रम केलेले आहेत. आणि निश्चितपणे म्हणून एक शेवटचं गाणं मित्रांनो, कारण वेळ सुद्धा खूप झालाय, बरीचशी मंडळी मध्ये हा सत्कार समारंभ सुद्धा, त्याच्यामुळे अजून एक कार्यक्रम दिव्याला करायचा आपल्याला, आहे का नाही. या ठिकाणी बाबू रंगेलेच घराण्यातील शाहीर विकास लांबोरे आमच्या जोडीला आहेत निश्चितपणे, आणि त्याची सुद्धा तयारी करायची आहे. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम आहे आणि म्हणून एक गाणं घेतोय. म्हणायचं आहे काय, सन्मान्य नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा निश्चितपणे सन्मान्य माजी खासदार विनायक राऊत सर या ठिकाणी उपस्थित नाही, तरी सुद्धा दादांना त्यांनी विनंती केली, नितीन दादा आपण निश्चितपणे थांबायचं आहे, दादांसाठी 2 शब्द म्हणायचं आहे काय, लक्षात. चारला घेतला. समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो खुश. एक मिनिट. समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो मी खुश. राऊत साहेब तुम्हा, राऊत साहेब लाभो तुम्हा दीर्घ आयुष्य. 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 समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो खुश. राऊत साहेब लाभो तुम्हा दीर्घ आयुष्य. 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 आज ना उद्या नक्कीच आहे उज्ज्वल तुमचं भविष्य.
हरलो तरी मनाने अजून हरलो नाही. आकड्यांच्या खेळात हरलो तरी मनाने अजून हरलो नाही. स्वाभिमानाने झुंज दिली गद्दार अजून ठरलो नाही. जर असते ना माऊली तर खरोखर आणखी म्हणायचं आहे काय, सन्मानाचं मरण यावं म्हणून सन्मानानं जगायचं आहे. सन्मानाचं मरण यावं म्हणून सन्मानानं जगायचं आहे. हारलो तरी बेहत्तर पण नीतिमत्तेनं वागायचं आहे. भोळ्या भाबड्या या जनतेसाठी जीवन तुम्हा त्यागायचं आहे. पुन्हा एकदा राऊत साहेब या कोकणवासियांना तुमचा झंझावात बघायचा आहे. तुमचा झंझावात बघायचा आहे. वेळाभावी सर्वांची रजा घेतो. माफ करा, गाणं नाही गाऊ शकलो कारण वेळेचं बंधन आहे. आयोजक सुद्धा सारखे या ठिकाणी निश्चितपणे मला जे पोचवायचं होतं ते तुमच्यापर्यंत थोडक्या भाषेत, मोजक्या भाषेत, शेलक्या भाषेत पोचवायचा प्रयत्न केलाय. थिएटरची बारी अशीच असते, वेळेचं बंधन असतं. सर्वांना विनंती आहे, चूक भूल झाली माफ असावी एवढी विनंती करतो. तुमच्या चरणाची चरणधूळ आहे. दुसरी फेरी संपवतो. श्री गजानन